हॅलो नमस्कार। आज मी इथे लसूणी मेथी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि तीळ छान भाजून घ्यायचे। तीळ जरा लवकर भाजते म्हणून मग थोडं नंतर टाकायचे। एकत्र भाजून घेतल्यानंतर आपल्याला छान ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि जिरं, एवढं आपल्याला सगळं बारीक असं जसं आपण भाजीला मसाल्याचं वाटण बनवतो तसं वाटून घ्यायचं आहे। वाटल्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करणार आहेत। फोडणीसाठी मी इथे कढई घेतली। कढईत 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण आपण आपल्या प्रमाणानुसार घेऊ शकतो। जिरं मोहरीची फोडणी घालायची आहे। छान फोडणी बसल्यानंतर आपण जे मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यातलं ते म्हणजे लसूण आपल्याला कापून किंवा बारीक चॉप करून घ्यायचा आहे एकदम। तर आपण काढूनही घेऊ शकतो। तडक्यामध्ये ॲड करायचं आणि मसाल्याचं वाटण जे वाटून घेतलं होतं तेही आपल्याला त्यात टाकायचं आहे। आता आपल्याला इथे मसाला छान भाजून घ्यायचा आहे। शेंगदाणे आणि तीळ आहे म्हटल्यावर मग थोडंफार ते चटकणार आहे खाली, त्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करून मग भाजून घेणार आहे किंवा मग मसाला परतून घेणार आहे। मसाले फक्त आपल्याला इथे हळद, मिरची, जी लाल तिखट आपण यूज करतो ते, चवीपुरता मीठ करायचं आहे आणि सगळं मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा। थोडाफार चटकत असला ना तर आपल्याला सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे त्याला। थोडंसं पाणी ॲड करत राहायचं कारण की मग मसाला जास्त लागत नाही खाली कढईला। वरतून बारीक चिरलेलं मी टोमॅटो घालते। प्युरी केली तरी चालेल यामध्ये, पण मला टोमॅटो कापूनच टाकायचा होता थोडंसं टेक्स्चर म्हणून। आणि इथे मी मसाला त्यालाही परतून घेतला आणि मेथी स्वच्छ धुतलेली आहे ती कापून घ्यायची आहे आणि मग तीही आपल्याला मसाल्यामध्ये ॲड करून छान 2 ते 3 मिनटं हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। मेथी लगेच मसाल्यामध्ये शिजते किंवा मग परतले जाते। आणि मग आपल्याला त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं, थंड पाणी कधीही टाकायचं नाही। जेवढं आपल्याला पातळ भाजी पाहिजे तेवढं आपण करून घेऊ शकतो। इथे मी आता भाकरी बनवणार होती, तुम्ही चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता। आता मी इथे तडका द्यायला सुरुवात करते। तडक्यासाठी मी पॅनमध्ये, तुम्ही बघितले पॅन खूप तापला होता, त्यामध्ये तूप आणि बटर दोघांपैकी काहीही घेऊ शकता। थोडंसं तेल ॲड केलं आहे म्हणजे तूप किंवा मग बटर जळत नाही। त्यामध्ये मी अजून वरतून थोडंसं लसूण घालणार आहे कापून घेतलेला, लाल मिरची, जसं आपण फ्राय राईसला किंवा तडकाला आपण हे करतो तसंच आपल्याला तडका करायचा आहे। आणि आपल्याला तडका वरतून भाजीमध्ये ॲड करायचा आहे आणि मस्त इथे आपली लसूणी मेथी किंवा मग रस्सा भाजी तयार आहे। इथे मस्त भाजी आपली तयार आहे, रस्सा भाजी। आणि आमचं इथे जेवणाचं ताट आहे। कसं वाटलं मला नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।